ताई बोला तुमच्या मुलीला. ठीक आहे बोलवते. डॉली बेटा, पाहुण्यांसाठी चहा पाणी घेऊन ये. ताई तुमची मुलगी तर खूप गोंडस आहे. हो माझी मुलगी आहे खूप सुंदर. हो बस बेटा. मग ताई हा संबंध मी पक्का समजू? आम्ही तर आधीच ठरवून आलो. हो ठीक आहे मग. छान सुखात राहा. तुला या घराला स्वर्गापेक्षा सुंदर बनवायचं आहे. चला घर दाखवू आपण तिला. हा दूध घेऊन आलो होतो, पिऊन घ्या. आणि हो, मी फक्त तुम्हाला गुड नाईट म्हणायला आलो होतो. सो गुड नाईट. काहीच नाही मला हात. मला तर वाटलं भांडण करेल, सुटका मिळेल बॅट. तुझ्यासाठी काही खायला बनवू का? भूक तर लागले. बनवा तुम्हाला काय जमते तर.
राजबाळ ये जेवायला. हा आलोय. डॉली नाही आली का? डॉलीजी कमानीत बाहेर काय गेलो, पुन्हा तू तेच केलं. आता जर झालं तू आम्हाला मेली म्हणून समज. लग्न आधीचं प्रेम लग्न आधी चांगलं दिसतं, नंतर हेच प्रेम आपल्या जोडीदारावर करायला हवं. अरे वा, पनीरची भाजी आहे. हो. ग्रेट. काय मम्मी, काय बनवा संडे स्पेशल जेवणामध्ये? पनीरची भाजी बनवली ना बेटा, राजच्या आवडीची. ही कसली भाजी? रोज 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 तेच तेच पांचट पांचट भाजी. तुम्हाला लाज नाही वाटत का? काय म्हटलंस तू? माझ्या आईची लाच काढतेस? माझ्या आईची? हलका. राज, हे काय केलंस तू? तू गपाई, तू मध्ये पडायचं नाही. असे नव्हते करायला पाहिजे बाळा. खूप झालं हिचं. मी सगळं काही सहन करू शकतो, पण तुझी बेइज्जती नाही. चल हट.
कुठे गेला होता इतकं लेट? सॉरी, थोडासा उशीर झाला. सॉरी ना. तू नेहमीच असं करतो. सॉरी ना पिल्लू. आहा, मला नाही बोलायचं. तू नेहमीच असं करतो. हे ऐक ना, हे आपण इथे बसू. हे इथे बसू आपण. सॉरी ना पिल्लू. सॉरी. कसली सॉरी? काय झालं पिल्लू? तू एवढी रागात का? काय झालं? तुला का माहित काय झालं तर? अरे काय झालं? त्या नालायकाने हात उचललाय माझ्यावर. तुला तर कितीदा म्हटलं मी आपण कुठेतरी दूर पडून जाऊ म्हणून. हो तर मी लग्न दिवशी आली होती तुझ्याकडे. तूच तर मला परत पाठवलं. तू तर खाली हात आली होती. तुला म्हटलं होतं ना घरून पैसे आणि दागिने घेऊन ये म्हणून. खाली हात कुठपर्यंत गेलो असतो आपण? हो तर आपल्याबद्दल माहीत झाल्यावर घरच्यांनी माझ्याकडे सगळे अधिकार घेतले. तर मी कुठून आणणार होती? असे काही नाही. तुला का असे वाटते का पैसा आणि दागिन्यावर प्रेम करतो म्हणून? मी तर तुझ्यावर प्रेम करतो ना पिल्लू. माणूस आधी विचार करतो आणि मग काम करतो. आणि हो, पैसे जर नसतील ना, हा प्रेमाचा भूत 2 दिवसात उतरून जाईल. समजलं? हे काय कधी पण असा हात लावायचा प्रयत्न केला, जवळायचा प्रयत्न केला तर सगळं लग्नानंतर काय आहे हे? हो तर हे सगळं लग्नातच ठीक आहे. तशी पण मी तुझीच आहे. लग्नानंतर मी त्या पागाला हात सुद्धा लावू देणार नाही. मी आजही पवित्र आहे. फक्त तुलाच माझा नवरा मानलाय. तुझ्या नावाचं मंगळसूत्र बांध, ते बांध आणि कर मग तुला जे करायचं आहे. ठीक आहे. यावेळेस येताना घरून पैसे घेऊन येशील. आणि हो, तू हे समजू नको की मी तुझ्या पैशावर प्रेम करतो म्हणून. छोटा मोठा व्यवसाय करायला पैसा तर हा लागतोच ना. ओके, बघते मी. ओके, डन. सो उद्याला 10 वाजता आपल्या जागेवर भेटू. मला मारायची हिंमत आजपर्यंत कोणाची झाली नाही. आणि तुझ्यासारख्या पागलाने माझ्यावर हात उचलला. हलकट. हॅलो. हे पिल्लू, काय करत आहेस? काही नाही रे, आताच भांडण झालं त्याच्यात माझं. ओके, उद्याचं डन ना? हो रे बाबा, तस जसं दम घुटते माझा. चल, लव यू. लव यू. जेवण करायचं नाही का? मी बाहेरून जेवण करणार आहे, सो प्लीज मला परेशान नको करू. नाही म्हटलं ना, कसं पागल आहे समजत नाही का? अहो ती डायरी नाही, माझी डायरी कुठे आहे? कपाटात आहे. चाबी कुठे आहे? हा चाबी त्या बेडच्या खाली आहे.
डॉलीजी, मला माहीत होतं की तुम्ही ही डायरी वाचणार. काही दिवसांपूर्वी तुमच्या वडिलांनी माझ्या आईचे प्राण वाचवले होते, आणि ते पण स्वतःचे रक्त दान करून. तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की तुमचे हे अनमोल उपकार मी कधीच विसरणार नाही. पुढे काही दिवसानंतर तुमचे वडील माझ्या घरी आले होते. तुमच्या आणि माझ्या लग्नाचा विषय त्यांनी काढला होता. हो, पण त्यांनी मला तुमची प्रत्येक गोष्ट सांगितली होती की तुम्ही एका मुलावर खूप प्रेम करता. कदाचित तो मुलगा पण करत असेल. तुमच्या वडिलांना तुमचे मन दुखवायचे नव्हते, म्हणून त्या मुलाविषयी त्यांना माहिती करून घ्यायची होती. शेवटी तुम्ही तुमच्या वडिलांची प्रिन्सेस आहात, हो ना? आणि प्रत्येक वडिलांना आपल्या प्रिन्सेससाठी एक प्रामाणिक प्रिन्स हवा असतो. पुढे तुमच्या वडिलांना समजलं की त्या मुलाने खूप मुलींना फसविलं होतं, आणि त्या मुलाच्या आधीच लग्न सुद्धा झालेले होते. पण हे सर्व तुम्हाला सांगू शकले नव्हते, कारण त्यांना माहिती आहे की ही जी प्रेमाची नशा आहे ती आपल्याला परका आणि परक्याला आपलं करून टाकते. एका बापाच्या तोंडून स्वतःच्या मुलीची अशी ही कथा ऐकून मला तर धक्काच बसला होता. व कदाचित तुमच्या वडिलांना पण त्या गोष्टींचा खूप त्रास झाला असणार. आणि मला विश्वास आहे की मी एक चांगला पती होण्याचा सन्मान मिळवणार की नाही, पण एक चांगला जावई होण्याचा सन्मान मी नक्कीच मिळवू शकेन. जे मला हुंड्यात मिळालेले सर्व पैसे होते ते मी तुमच्या खात्यावर जमा केले. तुमच्या माहेरून मिळालेली गाडी आजही तुमच्या माहेरच्या दारात उभी आहे. ती मी आजपर्यंत यासाठी नाही घेतली की जेव्हा तुम्ही माझ्यावर खरं प्रेम कराल तेव्हा आपण सोबत कुठेतरी लांब फिरायला जाऊया, त्याच गाडीत. हुंडा या शब्दाचाच राग आहे मला, कारण या हुंड्यामध्ये मी माझ्या बहिणीला आणि माझ्या वडिलांना गमावून बसलो आहे. माझ्या वडिलांचे पण शेवटचे शब्द हेच होते की कुठल्याच मुलीच्या बापाकडून 1 रुपया सुद्धा घ्यायचा नाही. मनगटात ताकद असेल तर कष्टानं कमवून दाखवायचं. डॉलीजी, तुम्ही पूर्णपणे स्वतंत्र आहात, कुठेही जाऊ शकता. डायरीच्या मधील पानात डिवोर्सचे पेपर ठेवलेले आहेत, ज्यावर मी आधीच सही केलेली आहे. जेव्हा तुम्हाला वाटणार की आता या गावंढळ व्यक्तीसोबत 1 मिनिटही राहू शकत नाही, तेव्हा तुम्ही त्या पेपरवर सही करून तुमचे सर्व सामान घेऊन कुठेही जाऊ शकता. आणि हो, मी तुमच्यावर हात यासाठी उचलला होता, माझ्या आईला अपशब्द वापरले होते. जो मुलगा स्वतः समोर आईचा अपमान सहन करेल तो मुलगा कसला? उद्या तुम्हाला पण मुलं होतील, ते कोणासोबत पण असो. तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव होईल की आईचा त्याग काय असतो आणि प्रेम काय असते. तुम्हाला हक्काने जीवनसाथी बनवून आणलं, बळजबरीने नाही. जेव्हा प्रेम होईल तेव्हा हक्काने घेईल. डॉलीजी, मी तुमच्या प्रत्येक खोडतर वागण्याचे उत्तर सुद्धा खूप लाडाने देईल. जर तुम्ही माझे झालात तर खूप प्रेम देऊन, जर दुसऱ्याचे झालात तर मनापासून पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन. प्रेमात सारे जीवन
रातन दिस प्रेम करूया, रातन दिस प्रेम करूया, प्रेमात सारे जीवन जगूया, रातन दिस प्रेम करूया, रातन दिस प्रेम करूया, प्रेमात सारे प्रेमाच्या वाटेवर विसरू जगाला, कधी नाही देऊ दगा एक दुसऱ्याला, कधी नाही देऊ दगा एक दुसऱ्याला, एक दुसऱ्याला। अर्पण सारे जीवन करूया, रातन दिस प्रेम करूया, रातन दिस प्रेम करूया। जरी झाले मला वैरी संसार सारे, आता नाही कसलीही चिंता मनारे, हो हो। जरी झाले मला वैरी संसार सारे, आता नाही कसलीही चिंता मनारे, आता नाही कसलीही चिंता मनारे, चिंता मनारे। जीवन सारे असे जगूया, रातन दिस प्रेम करूया, रातन दिस प्रेम करूया। प्रेमात सारे जीवन जगूया, रातन दिस प्रेम करूया, रातन